देववसे चित्ती त्यांची गडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सेवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवून माथा, साष्टांग्याता दंडवत, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल देववसे चित्ती त्यांची गडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा गोड असा सगळ्यांच्या पाठातील परिचयाचा अत्यंत सोपा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा, माझ्या जीवनामध्ये असं घडू दे. घडणं हा शब्द आला की तिथे देवाची कृपा आवश्यक आहे. तुकाराम महाराजांचं वाङ्मय आपण उघडा, जिथे जिथे घडो शब्द येतो तिथे तिथे ते देवाकडून काहीतरी अपेक्षा व्यक्त करतात असं सिद्ध होतं. ऐका, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, यावरून त्यांनी कोणाला बोलले असतील बरं? हे कोणाला म्हटले असतील असं? तर देवाला म्हटलं. जर हे माझ्या जीवनामध्ये घडलं तरी माझ्या दैवा पार नाही, त्यांची घडावी संगत. किंवा तुका म्हणे माझं घडो त्यांची, घडो संत समागम वगैरे वगैरे चिंतन आपण पहा. तुकाराम महाराजांचा अभंग गाथा आपण बारकाईने अभ्यासला, तपासला, चिंतन केलं तर घडावी हा शब्द हे दर्शवतो की घडणं हे फक्त देवाच्या हातात. एखादी घटना घडली आनंदाची तरी ती कुणा आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा झाली आणि आमच्या जीवनात असं असं घडलं बघा. घडावी संगती यावरून तुकाराम महाराज देवाकडे हे मागणं मागतायत. किंवा दुसऱ्या चरणाचा भाव आपण पाहिला, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा माझी ही वासना पुरव. वासना आणि तुकाराम महाराज हे 2 विरुद्ध टोकातली शब्द आहेत. व्यभिचार आणि तुकाराम महाराज हे 2 विरोधातली शब्द आहेत. वासना हा शब्द तुकोबरच्या वाङ्मयात शोभत नाही, पण तुकाराम महाराज नेमकं वासना या शब्दातून देवाकडे काय मागतायत ऐका. मला एक सांगा बाबा, व्यसन चांगलं असतं का? बोला. नाही. मी ज्ञानेश्वरी पारायणाचं म्हणतो. मी ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यसन म्हणतो. तुम्ही कोणतं समजलं? म्हणजे व्यसन हा शब्द आपण इतका बदनाम केलाय की पुढे विचारलं सुद्धा नाही कोणतं व्यसन. तसं वासना संत वाङ्मयात येते,
म्हणून कोणती वासना तर देवा असं मला आवडतं, ही माझी वासना तू पुरव. संतांचा संग माझ्या जीवनामध्ये जर झालाच, त्यांच्याने काय होईल, माझ्या जीवनामध्ये संत जर मला भेटले तर मी माझ्या अंगानं त्यांची सेवा करेल. त्यांचा अंगाची संगती घडली तर सेवा घडेल, आणि त्यांच्या संघाचीच नुसती संगती घडली तर ज्ञानाने ते मला मोक्षाला पोहोचवतील. म्हणून अंग संग तुटी होऊ देऊ नको. आणि संतांच्या संगतीनं मनुष्य जीवनात आपलं भलं होतं, अन्य ठिकाणी कुठेच नाही. हे तुकोबरा जाणू नये. न तुका म्हणे जिने भले संत संगष्ट, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अशा आशाचा अभंग आहे. पण अभंगाच्या सुरुवातीला एक शंका अत्यंत महत्वाची. काका, देव ज्यांच्या चित्तात वसतो, देव ज्यांच्या चित्तात राहतो, त्यांची संगती मला घडू दे. आता मला सांगा काका, कुणाच्या चित्तात देव राहत नाही मला सांगा? तुमच्या चित्तातही देव आहे, माझ्याही आहे, यांच्याही आहे, सर्वांच्या चित्तामध्ये देव आहे. मग तुकाराम महाराज नेमकं तुम्हाला कुणाची संगती पाहिजे? सगळ्यांच्या चित्तात तो नांदतो म्हणून आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, बसू शकतो, फिरू शकतो. त्यानं आपल्यावरचं लक्ष दुर्लक्ष केलं काका, आपलं एकच होतं, रघुपती राघव राजाराम, दुसरं काय होतं मला सांगा? मग देवाची आपल्यावर कृपा असल्याशिवाय आपण बोलू चालू शकत नाही. ही त्याची चैतन्य शक्ती आत आहे. मग असं तुकोबरा नेमकं का म्हणतात की देव ज्यांच्या चित्तात वस्तू त्यांची संगती मला द्या? नेमकं कुणाची संगती पाहिजे? या सगळ्या बाबींचं चिंतन आपल्याला करायचंय. 1 तासात मी आपल्याला उत्तर देणार आहे. थोडा परिहार देऊन आपण अभंगाला स्पर्श करूया. जरा टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल आपल्या श्री क्षेत्र भोने या गावामध्ये भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुमाऊली कृष्णाजी महाराज जायखेडा व संत दगाजी महाराज व संत रामचैतन्य बापू यांच्या कृपेने, हरिभक्तीपरायण यशोदा अक्का यांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ मंडळ भोनेकर यांच्या अनमोल अथकशा परिश्रमातून दरवर्षी चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. आजच्या सांगत्याच्या पूर्व संध्येला आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलोय. यंदाच वर्ष आहे 15वं आणि 15व्या वर्षाच्या आजच्या मागणीच्या 7व्या दिवसाच्या सेवेसाठी माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आपण सर्व मायबापांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, हरिभक्तीपरायण राम महाराज यांच्या माध्यमातून आपण सर्वांच्या प्रेमासह या ठिकाणी उपस्थित झालो. तुम्हा सर्व श्रोते सज्जन वडील मायबापांच्या दर्शनाचा योग या निमित्तानं आला. हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय आमचे नंदुरबारून या ठिकाणी उपस्थित श्री भागवताचार्य दर्शन महाराज, पूजनीय महाराजांचा दर्शनाचा योग या निमित्तानं आला. त्यांच्या समेत आलेली सगळी मंडळी आहे. काकळदेहून आलेली सगळी आमची भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी आहे. नंदुरबारून आलेले आमचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य गावाहून आले असतील तर मला सगळ्यांच्या गावाचा नावाचा काही परिचय नाही, पण आलेल्या सर्व वडील वारकरी मायबापांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि अभंगाचा भाव माझ्या अल्पशाब्दीप्रमाणे व्यक्त करतो. ऐका. बऱ्याच वर्षापासूनची ही परंपरा आपण सांभाळत आहात, मोठं भाग्य आहे. अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या 15 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू आहे. ही फार मोठी भाग्याची आणि पुण्याची गोष्ट आहे. आपलं भाग्य आहे. आपलं वाडवडिलांनी केलेलं पुण्य हे या माध्यमातून उद्याला आलेलं दिसतं. कठीण असा प्रसंग आपल्या गावकऱ्यांनी, त्या कठीण अशा प्रसंगामध्ये किती मोठी कठीण अशी अवस्था होती जेव्हा आपण सुरुवात केली, तर मोठ्या अशा संघर्षातून हा सप्ताह उभा आहे. आणि आज मात्र या सप्ताहाला फार मोठा वटवृक्ष आहे की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावर. याला कारण आहे, ज्याही ज्यांच्या वाटेला आणि जी सेवा आली असेल ती सेवा या ठिकाणी आपल्या गावातल्या सर्व दात्यांनी दिलेली आहे. ऐका. विठ्ठल विठ्ठल मी सर्वप्रथम त्या दात्यांना वंदन करतो की ज्यांनी कुणी पत्रिकापासून पत्रावळीपर्यंत
छापायला सुरुवात करायला लागते सप्ताला पत्रिकेपासून, आणि काल्याची काय असते पत्रावळी. पत्रिकापासून पत्रावळीपर्यंत या 8 दिवसामध्ये जे कुणी दाते संत महात्मे पुण्यवान महात्मे आपल्याला मिळाले, ज्या कुणी भाविकांनी या देणगी देऊन सहभाग नोंदवला, वाट्याला येईल ती सेवा केली, त्या सर्व उदार देणगी देणाऱ्या दात्यांचं, सहकार्य करणाऱ्या सेवेकरांचं मी व्यासपीठावरून अभिनंदन करतो. त्यांच्या चरणी कोटीशा वंदन करतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांच्या देण्यानं हे सगळं चालतंय. हे कुणा एकट्याच्या सहकार्य एकट्याचं काम नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जे उदारत्व दाखवलं, त्या उदारत्वातून हा सुंदर सोहळा या ठिकाणी होतो. एक सोपं बोलू, मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहे ती मानाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे ती प्रतिष्ठेची अपेक्षा आहे. पण मान हा चिरकाल टिकणारा मिळावा असं वाटत असेल, हल्लीच्या काळात तात्पुरता मान मिळतो समाजामध्ये. आपण पाहावं, हे बोलू का बोलू, इकडे लक्ष द्या. हल्लीच्या काळात व्यवहारिक जीवन आपण जर पाहिलं, प्रपंचातलं जीवन, तर काका आई ऐका, आपलं जे जीवन आहे, तुम्हा सगळ्यांचं जे जीवन आहे, आपण व्यवहारामध्ये लौकिकामध्ये वागतो, आणि लौकिकामध्ये फक्त तात्पुरता मान देणारी लोक आहेत. काम संपलं की लगेच सोडून देणारी लोक आहेत. तात्पुरता मानणारा समाज आहे. पण एक वाक्य लक्षात घ्या, या ठिकाणचा जो मिळालेला मान आहे हा चिरकाल टिकणारा असतो. इथली सेवा देवाच्या दरबारात नोंद होत असते. आणखी थोडं बोलतो, ज्याचं धन दानात खर्च होतं त्याचाच मान चिरकाल टिकतो. म्हणून धन हे दानामध्ये खर्च व्हावं, धन हे चांगल्या कामात खर्च व्हावं. तो मिळालेला मान हा त्याच्या मागे पाठीमागे फिरून नाही मिळाला. सुखे येतो घरा माने लोटांगणी, मान लोटांगण घालत आपल्या पाठीमागे फिरतो. मग एक वाक्य बोलून जातो, जगाच्या प्रेमात पडण्यापेक्षा जग आपल्या प्रेमात कसं पडते याचा विचार करावा. थोडं पुढे पाहून बोलतो, स्वतःच्या भावकीचा विचार करणं सोडा, स्वतःच्या भावकीचा विचार करणं सोडा, विश्वबंधुत्वाचा भाव कसा जागा होईल याचा विचार करा. थोडं बोलतो आणखी, जगाचा विचार करण्यापेक्षा जागतिक दर्जाचे विचार आपण जगाच्या समोर मांडले तर आपला मान अधिकाधिक उंचवतो आणि तो कधीच संपत नाही, चिरकाल टिकणारा असतो. अशा ठिकाणी आपण प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाची सार्थकता करावी. आणि एक वाक्य ध्यान ठेवा, मनुष्य जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. मिळालेला नरदेव फार मोठ्या भाग्याने मिळतो. आणि त्यातल्या त्यात नरदेव मिळूनही देवाबद्दल आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा जर उत्पन्न झाली, ऐका मला तर असं म्हणायचंय काका, नरदेव मिळणं सुलभ आहे असं म्हणा, पण नरदेवातून श्रद्धा तयार होणं हे दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल नरदेव मिळाला श्रद्धाच नसली तर काय, नरदेवच मिळाला परमार्थच नसला तर काय उपाय. नरदेव मिळूनही श्रद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये, ती श्रद्धा मात्र हल्लीच्या काळामध्ये दुर्लभ होताना दिसते. आणि ती भोलेवासियांच्या अंतकरणामध्ये कायम आहे. आणि निश्चित जी श्रद्धा आपल्याला सुलभ झाली आहे, आयुष्य मिळूनही परमार्थ करण्याची बुद्धी नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. ऐका, आईच्या गर्भामध्ये बाळ दगावतं, देवाने त्याला गर्भातच घेऊन टाकलं, पण गर्भातून बाहेर येऊन देवाने त्यात आयुष्य ओतलं. ऐका बरं का, आईच्या गर्भामध्ये बाळ दगावतात, आईच्या गर्भात बाळ मरू शकतं, पण देवाने आपल्यावर कृपा केली, आपल्याला आईच्या गर्भातून बाहेरही काढलं आणि शिवाय त्यात पुन्हा आयुष्य दिलं. आणि त्याच आयुष्याचा मातेर आपण आपल्या जीवनामध्ये जर करत असू तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे मला सांगा. जेने हा जीव दिला दान, हा जीव जग जीवन नारायण गायन गुणतयाचे, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करी नाचतान, जग जीवन जग जीवन
गर्भातून आपण सुखरूप बाहेर आलो, भगवंताने आपल्याला त्यात पुन्हा काय दिलं? आयुष्य दिलं. काका आयुष्य जर दिलं नसतं तर आपण या मंडपात दिसलो असतो का हो? बोला ना. नाही. बघा भगवंताचे आपल्यावर किती उपकार आहे. त्याने पुन्हा आपल्याला काय दिलं? आयुष्य दिलं. अजून थोडं पुढे जाऊन बोलू का? कोरोना काळात नंतरही त्यानं जिवंत ठेवलं. ही फार मोठं कृपेचं लक्षण आहे. म्हणून ध्यानात ठेवा, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. भगवंताची आपल्यावर फार मोठी कृपा आहे. याच ठिकाणी त्या कृपेच्या, भगवंताने केलेल्या कृपेच्या उपकारातून उतराय होता येत, अन्य ठिकाणी नाही. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक आता एक सांगतो ऐका. जगामध्ये 200 कोटी लोक. सावखारी बाया हे तुमचं आवरून घ्या. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक कीर्तनामध्ये हेच झालं. आता शूटिंग शूटिंग शूटिंग, बस दुसरं काही नाही. आता शूटिंग करायची, युट्यूबला टाकायचं, शूटिंग करायची, युट्यूबला टाकायची. हो की नाही? प्रत्येक कीर्तनामध्ये झालं. रोज तेच पाहतोय आम्ही. आणि तुम्ही बसले का आमच्या मागच्या माता भगिनीला दिसत नाही. जरा बसून घ्या खाली. काही परत फिरवू नका. आता एकदा फिरवलं भरपूर झालं. मध्ये टाकून दे एकदा मिक्स करून तुमचं. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल जगामध्ये 200 कोटी लोक असे आहेत. ऐका, मी जगाचं सांगतो, भारताचं नाही. जगामध्ये 200 कोटी लोक असे आहेत की ज्यांना आज प्यायला पाणी नाही. 50 लाख मुलं असे आहेत जगामध्ये की ज्यांना शालेय शिक्षण नाही. 25 लाख लोक असे आहेत की ज्यांना डोळ्याने दिसत नाही. काहींना कानाने ऐकू येत नाही, काहींना कमरेपासून पाय नाही, काहींना हात नाही, काही मुके आहेत, काही जेलमध्ये आहेत, काही दवाखान्यामध्ये आहेत. भगवंताने आपल्यावर यातली एकही वेळ येऊ दिली नाही. ही त्याची कृपा नाही तर काय? ही त्याची कृपा आहे. जेल मधला लोक बाहेर येवाले तयार आहेत. आत्ते येता येईल ना का? भोने बोला ना. नाही येता येत. मग ज्या बाहेर तेच कसं राहायला पाहिजे? अरे जेल मधले लोक बाहेर येण्यासाठी तडफडा करतायत. त्यांना पत्नीची आठवण येते, मुलांची आठवण येते, मुलींची आठवण येते, आपल्या आई वडिलांची, आपल्या गावकऱ्यांची, मित्रांची आठवण येते. त्यांना बाहेर यायचं येता येत नाहीये. भगवंताने आपल्यावर कृपा केली, किती दुर्बुद्धी आपल्याला दिली नाही, जेलमध्ये टाकलं नाही. जेल मधल्या लोकांना बाहेर यायचंय, मग बाहेरच्याने जरा नीट राहा. पण बाहेरला ऐकत नाही. कापी टाकसू एखादी तू ऐक रे का तुला मधमा खडी फोडणं पडी तर समजे मग काय. जीवन जगत असताना हे लक्षात असू, जीवन गोड आणि पवित्र जगाव महाराज. पुन्हा पुन्हा नरदेव मिळणार नाही. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. आ बडे भाग मानुष तनु पावा, बड़े भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. बड़े भाग
मोठ्या भाग्यानं नरदेव मिळाला बाबा. या नरदेवाची सार्थकता करून गोड जीवन झालं. मला सांगतो आई काका, आपल्या डोळ्या देखत गावामध्ये एवढा मोठा सोहळा होतोय, याच्यासारखी आपल्या जीवनात दुसरी कमाई कोणती नसते. स्वतःच्या डोळ्यासमोर एवढा आनंदाचा सोहळा होतोय, काय मिळवायचं बाकी ठेवलं. पण 15 वर्षापासून आपण सुखाचा, भक्ती सुखाचा आनंद घेतो, की जे अनेकांना दुर्लभ आहे. भोनेवासियांनो, भगवंताच्या फार मोठी कृपा आहे, फार मोठी. अजून थोडं बोलू. आपण दिलेल्या देणगीमुळे काय घडतंय माहितीये? आपण दिलेल्या देणगीमुळे हे बरा शांत बसून ऐका, तिकडे तिकडे बिलकुल बघायचं नाही, इकडे माझ्याकडे बघा. काय चाललं रे जेव्हा तुमचं? बोलत नाही याचा अर्थ मला बोलता येत नाही असं नाही. विठ्ठल 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 टाळी का वाजवत नाही तुम्ही? भजन का करत नाही? टाळी वाजवण्याचा फायदा सांगतो एका मिनिटात. का टाळी वाजवून भजन करायचं? गरजती नामाचे कल्लोळ, नामा सरसीच वाजे टाळी, महापातकाची होय होळी, ते वैष्णव मेळी मिळवा. महापातकाची होय होळी, ते वैष्णव मेळी मी उभा. गरजती नामाचे कंधोळी, नामा सरसी वाजे टाळी. नामासोबत टाळी वाजवण्याचा फायदा आहे. महापातकाची होय, लागोनिया पाया विनवितो करे टाळी बोला, टाळी करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला, करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम. लागोनिया पाया हे बरा. हे भाऊ काय चाललंय? लक्ष द्या, गडबड करू नका, नीट लक्ष द्या. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम. महापातकाची होळी. आपल्या जीवनात जे पाप आहे त्याची होळी करण्याची ताकद इथल्या टाळी वाजून भजनामध्ये. अन्य ठिकाणची टाळी वाजवाल तर लोक आपल्याला हसतील, पण टाळी वाजून नामचिंतन कराल तर लोक पाया पडतात. म्हणून साधू संतांनी सांगितले नियम ते आपण आत्मसात आणा. कीर्तनात बसण्याचा फायदा एवढा आहे, ऐका. मनाचा मारून करिता, इंद्रियासी दुःख न देता, एथ मोक्ष असे आयता, श्रवणा माझी. एथ मोक्ष असे आयता, श्रवणा माझी. मनाचा मारून करिता, इंद्रियासी दुःख न देता. इथे बसता क्षणी श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भोने सुखी नांदे. ही ताकद कीर्तनाची. म्हणून कीर्तनाला व्यवस्थित बसावं. कीर्तनकार काय सांगतात ते व्यवस्थित श्रवण करा. ही गोड अशी परंपरा आहे. इथेच आपण श्रद्धेनं शुद्ध भावनेनं बसलात तर ज्ञानोबा तुकोबरा आपल्यावर कृपा. कारण त्यांनी चालू केलेली ही परंपरा. ज्ञानदेव घेतले दान भाव, बाळ छंदो. ज्ञानदेवा घेतले दान बाबा, बाळ छंदो.
बाळछंद नावाचं प्रकरण आहे संत वाङ्मयामध्ये. हल्लीच्या काळामध्ये हे ऐकायला मिळत नाही, कीर्तनामध्ये हे दुर्दैव आहे. हल्लीच्या काळात काय ऐकायला मिळत? झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, हे पाठ झालं तुमचं. पण संत वाङ्मय उघडा, ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळछंदू, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळछंदू, समाधी वैसला निर्वाण किंवा कथा कीर्तन करीतो. तिथून सुरू असलेली परंपरा गोड अशी परंपरा आहे. आणि मला सांगायचं तात्पर्य भाव या ठिकाणी हे बाबा, की आपण सगळेजण फार मोठे भाग्यवान आहात, पुण्यवान आहात, की अलौकिक अशा पर्व काळावर आपल्या गावचा सप्ताह सुरू आहे. कोणता कोणता पर्व काळ आपल्या सप्ताहामध्ये? एक ऋषी पंचमी आहे, ऐकताय का? एक ऋषी पंचमी आहे. दोन राधा अष्टमी आहे. राधा अष्टमी सुद्धा आता होऊन गेली, आपण ऐकलं असेल कीर्तनामध्ये. तर ऋषी पंचमी एक, राधा अष्टमी दोन, आणि गणपती बाप्पाचा उत्सव तीन, आणि चार एकादशी. हे चार पर्व काळ आपल्या पवित्र अशा आणि पर्व काळावर आपल्या गावचा सप्ताह सुरू आहे. राधिका माईचा जन्म आता झाला अष्टमीला. काय गोड चरित्र राधिका माईच्या जन्माचं. असो, सांगायचं तात्पर्य भाव मला या ठिकाणी एक आहे, अशा सुंदर पर्व काळावर सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्या गावचा सप्ताह सुरू आहे. तर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. देवाकडे आपण आज मागायचं आहे. मागितल्यानंतर तो उद्या आपल्याला काल्याच्या प्रसादाचे उत्पादन देणार आहे. आजचा दिवस हा मागणीचा आहे. पण मागणी मागताना हुशारीने मागायची, गडबड करायची नाही. तो कोणालाही काहीही देऊन टाकतो, त्याचा कार्यक्रम अवघड आहे. कोणालाही काही देऊन टाकतो, कोणाकडून काहीतरी काढून घेतो, अशी त्याची लीला आहे. हो, तर मागणी मागताना हुशारीने मागणी मागायची. थोडं रामकथेत नेतो, मागणी कशी असावी एका मिनिटात खुलासा करून मग पुढे जाऊया. जरा एकदा टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल फार मोठे संत आहेत, युट्यूबला त्यांची कथा आहे. त्यांचं नाव आहे राजेश्वरानंदजी महाराज. काय नाव आहे? राजेश्वरानंद. नाव ध्यानात ठेवा. 9 भाग त्यांचे श्रीरामजींच्या कथेचे आहेत. जरूर ऐकून घ्या, आलतू फालतू ऐकण्यापेक्षा. 9 भाग रामकथेचे श्री संत राजेश्वरानंदजी महाराजांचे आलेले आहेत. युट्यूबला आहेत. आत्ता ते महाराज हयात नाहीत, पण त्यांची कथा त्यांनी सांगितली ती युट्यूबला लोड आहे. आपण सर्वांनी ही कथा वेळ काढून ऐकून घ्यावी. मग बघा रामकथा नेमकी काय असते आपल्याला कळेल. एक, रामाची कथा ऐकायची राजेश्वरानंदजींच्या मुखातून, आणि तुकाराम महाराजांची कथा ऐकायची गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊतांच्या मुखातून. यांचे सुद्धा 7 भाग युट्यूबला आहेत. म्हणून राम ऐकायचा आहे राजेश्वरानंदजी महाराजांकडे जा, आणि तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र ऐकायचंय तर राऊत बाबांच्या मुखातून ऐका. असं कोणीच सांगणार नाही अशी कथा आणि असं तुकोबऱ्यांचं जीवनचरित्र हुबेहूब आपल्या समोर मांडतात ते राऊत बाबा. आणि ऐकायचं असेल पोराव ध्यानात ठेवा, या क्लिपा फ्लापाला भाबाळायचं नाही. चांगलं ऐकायची सवय ठेवा. नावं सांगून देतो. देवीदास महाराज म्हस्के, युट्यूबला त्यांचं कीर्तन आहे. नेवासा संस्थानात आता ते बसलेले आहेत. एकदा कीर्तन ऐका. कीर्तन म्हणजे काय कळेल आपल्याला. अजून ऐका, रामभाऊ महाराज राऊतांचं कीर्तन ऐका. ओ थोर थोर हरणे बाबा मुक्ताईनगर संस्थान कीर्तन ऐका. काय गोड कीर्तन आहे, की ज्यांच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग परमात्मा उपस्थित राहतो. इतकी पवित्र अशी परंपरा या संत महात्म्यांनी सांभाळली. आलत्या फालत्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या जीवनाचं कल्याण होईल, उद्धार होईल, हित होईल, चांगलं होईल, गोमट होईल, असं ऐकून आपण आपल्या मनुष्य जीवनाचं कल्याण साधा बाबा. म्हणून काही ऐकायचं, चांगलं ऐकायचं. ऐका, मी सांगतो आपल्याला, ज्ञानोबा तुकोबराची गोड अशी परंपरा आहे. या परंपरेचे आपण पायिक आहोत याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. नुसता पैसा खर्च करून उपयोग नाही, तर आपल्या जीवनात आपल्याला काही मिळालं पाहिजे. यासाठी सर्वांनी सजग आणि सावधान राहा. मोठी गंमत आहे. मला तर विशेष वाटतं, बाल डॉक्टर आपल्याला चालेल का हो? बाल डॉक्टर चालेल का? 5वीतला मुलगा डॉक्टर झाला तर चालेल का? संतोष महाराज नाही चालणार. बरं, बाल शिक्षकही चालणार नाही. बाल शिक्षक नाही, बाल डॉक्टर नाही, बाल इंजिनियर नाही, बाल एसटी ड्रायव्हर नाही, बाल चालणारच नाही. आणि बाल बोला ना, पुढचं बोला ना, आता चालेल का? संत वाङ्मयाच्या साहित्याचा अभ्यास करून
स्वतः संत वाङ्मयाचा अभ्यासक असणारा वक्ताच जगाचं हित करू शकतो, ध्यानात ठेवा. म्हणून संत वाङ्मयामध्ये पुरावे पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन. म्हणून सावधान, आपण आपल्या हितासाठी एकत्र येतो. मिळालेला चांगला वेळ, ही संधी, याचं सोनं झालं पाहिजे, माती नाही. विठ्ठल विठ्ठल आणि श्रीरामजींच्या कथेकडे आपल्याला कान येतो. काय मागायचंय आपल्याला, कसं मागायचं, ऐका. आई श्रीरामजीची कथा गोड कथा आहे. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना, बिगड़े बनेंगे काम फिकर फिर क्या करना. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. जो जन राम कथा सत्संगी, जिनके सहायक श्री बजरंगी, अतुलित बल के धाम फिकर फिर क्या करना. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना. हो, आता ही चाल जरी आपल्याला फिल्मी वाटत असली तरी ही संत राजेश्वरानंदांच्या मुखातून निघालेली भजनवाणी आहे. म्हणून मी कीर्तनामध्ये आपल्याला म्हणून दाखवली. त्यांचा अधिकार आपल्याला ते ऐकल्यानंतरच कळेल, असे महान संत होऊन गेले महाराज. असो, तर रामकथेमध्ये मला न्यायचंय आपल्याला. गोड अशी रामकथा आहे. चला पुढे. तर काका, रामकथा फक्त एकच शिकवते, अन्याय करणारा भाऊ असेल तर त्याची साथ सोडा, बिभीषण वाचा. न्याय नीतीने जो वागतो, अन्याय अनिती अधर्माने वागतो, त्याला सक्का भाऊ सुद्धा साथ देत नाही, त्यांना देऊही नाही. तो न्याय मार्ग आहे. अन्याय अनिती अधर्माने वागणाऱ्या भावाला सख्खा असला तरी त्याला साथ देत नाही, दिली नाही. अन्याय नीतीने वागणाऱ्याला पशु वानर सुद्धा साथ देतात, ते सुद्धा त्याच्यावर कृपा करतात. याला रामायण असे म्हणतात. रामायण याच्या व्यतिरिक्त दुसरं काय? रामजीने न्यायाचा मार्ग सोडला नाही, नीतीचा मार्ग सोडला नाही, धर्माचा मार्ग सोडला नाही. परिणाम वानरांनी सुद्धा सहकार्य केला. रावणाच्या जीवनात अनिती अधर्म अन्यायच होता. परिणाम काय झाला? विभीषणाने सुद्धा साथ सोडली. म्हणून न्याय नीतीचा धर्माचा मार्ग जीवनामध्ये अवलंबा. न्याय नीती धर्माने जर जीवन जगत नसतील महाराज माणसं, त्याने कितीही काहीही मिळवून ठेवलं तर त्याच्या इस्टेटीला पाहून लोक एकच म्हणतील, माहीत शे कसं कमाडेल शे. काय म्हणतील बाबा, याच्या व्यतिरिक्त काय म्हणतील? तो आयुष्यामध्ये फिरताना दिसणार आहे, पण जनता त्याला एकच म्हणणार आहे, माहिती कसं कमाडेल. या जीवनाला काही अर्थ नाही. ऐका, थोडं पुढे जाऊन बोलतो. जीवनामध्ये एवढी कमाई करायची, एवढी कमाई करायची. ऐका, घर सोन्याचं करून टाका. घर नाही हो, गाव करा. गाव सोन्याचं करा. गाव एवढं कमवा. कारण लंका ही सोन्याचीच होती आणि द्वारका ही सोन्याचीच होती की नाही? पण आता मी प्रश्न विचारतो भवनेवासियांनो, आपली लंका ही सोन्याची, द्वारका ही सोन्याची, मग आपल्याला द्वारकाधीश व्हायचं का लंकाधीश व्हायचं? बोला पटकन. अहो लंकाधीश व्हा ना. नाही होणार, आम्हाला काय व्हायचंय? द्वारकाधीश. का? न्याय आणि नीतीचा मार्ग भगवान श्रीकृष्णाने सोडला नाही. ऐका, जिथे श्रीमंताला मान होता तेवढाच गरीबातल्या गरीब सुदाम्याला सुद्धा होता. हा मार्ग गोड मार्ग. पण अन्याय अनिती अधर्माची लंका होती. परिणाम काय झाला? हनुमंतरासारखे संत आले आणि जाळून खाक केलं महाराज पूर्ण विश्व. म्हणून सावधान, अन्याय अनिती अधर्म कधीच टिकत नाही. चिरकाल टिकणारा मान आपण मिळवायचा असेल तर रामजींचं जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवा. म्हणून मी बोलून गेलो, धन दानात खर्च झालं पाहिजे, धन चांगल्या कामात खर्च झालं पाहिजे, तरच आपलं जीवन सुखी होतं, आनंदी होतं. आणि तुका म्हणे, एका मरणश्रे उत्तम चिवरे कीर्ती मागे या न्यायाने आपण उरतो. चला पुढे. आमची ग्रंथ संपदा आम्हाला खूप काही शिकवते महाराज. हा, रामायण असेल, महाभारत असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, एकनाथी भागवत असेल. ऐका, या ग्रंथाची किमया काय? ऐका, सोपं बोलतो एकदम. काका, आई ऐका, रामायण महाभारत हे अतिशय मोठी ग्रंथ आहे. हल्लीच्या काळात यांना विरोध करणारी लोक आपलीच आहेत, हे खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं. आपलीच नाही, आपणच त्याला विरोध करतो महाराज. पहा तुम्ही, मी हे म्हणेल की मनुष्याला स्वतःचं कल्याण साधता येत नाही,
हमें तो अपनोने लुटा असं म्हणू नका राम महाराज, हमें तो अपनोने लुटा असं म्हणू नका, हमें तो हमने लुटा. आम्हीच वाय बरे महाराज. कोण आहे, कोण चुका करतोय? आम्ही करतोय ना, दुसऱ्याकडे बोट दाखवून काय उपयोग? रामायण आणि महाभारत या देशामध्ये याची गरज नाही असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. पण ऐका, मी पुढे बोलतो. काय देतंय रामायण आपल्याला, काय देतंय महाभारत आपल्याला, काय देते ज्ञानेश्वरी, काय देतंय भगवद्गीता, एका मिनिटात खुलासा करतो आणि पुढे चलतो. ऐका काका, स्वर्गवासी राजीव गांधी पंतप्रधान यांनी असं ठरवलं आपल्याला संगणक तयार करायचं. अमेरिकेच्या ऐकताय का, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला, संगणक पाहिजे आम्हाला, संगणक. तिकडून फोनवर बोलणं काय ऐकलं, 100 कोटी असणाऱ्या दरिद्री देशाला संगणकाची काय गरज आहे? 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या दरिद्री देशाला संगणकाची काय गरज आहे? वाईट वाटलं. अरे अरे, अपमान झाला. आणि अकोला जिल्ह्यातले पांडुरंग महाराज भटकर यांचा मुलगा डॉक्टर विजय भटकर दिल्लीला ड्युटीसाठी जात होते. बापाने शिदोरी दिली, बाबा पोटाला चिमटा लावून तुला शिकवलेलं आहे. ऐका, पोटाला चिमटा लावून तुला शिकवलेलं आहे बाबा, माझ्याकडे देण्यासाठी तुला काही नाही आहे, पण माझ्याकडे फक्त एवढंच आहे, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, तुला शिदोरी म्हणून, बापाची शिदोरी म्हणून ठेव आणि फक्त रोज 5 वेळा वाचत जा. बापाने दिलेली ज्ञानेश्वरी सुंदर स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून बॅगेमध्ये ठेवली. रोज 5 वेळा वाचायला लागल्या. सकाळी सकाळी पेपरला बातमी आली, भारताचा अपमान झाला, राग आला आणि ज्ञानेश्वरी उघडली. ज्ञानेश्वरीच्या ओवीनं त्यांचं जीवन बदलवलं. ज्ञानेश्वरीत ओव्या निघाल्या, ठिबक सिंचन ज्ञानेश्वरीने दिली आपल्याला. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ सिंचने, ठिबक सिंचन ज्ञानेश्वरी. हा चित्रपट ज्ञानेश्वरी. हो, जे तर संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे, चित्रपट ज्ञानेश्वरी. विमान ज्ञानेश्वरीने दिलं. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, कुणाची कृपा आहे? कळालं असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास. तुका म्हणे अभ्यास केला, संगणक नाही महासंगणक तयार केलं. अमेरिकेत कळालं की भारतात अशी व्यक्ती महासंगणक तयार करते. तिथल्या राष्ट्राध्यक्षाने 2 दूत पाठवले, तुम्हाला अमेरिकेचं सदस्यत्व देण्यात येत आहे, आपण चला. लोकांना येण्यासाठी व्हिसा लागतो, तुम्ही विमानातून पाय खाली ठेवा, आम्ही तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व देऊ, पैसा देऊ, श्रीमंती देतो, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण चला. दूतांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोन लावला आणि विजय भटकरांनी बोलले, हॅलो कोण बोलतंय? म्हणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. बरं, काय म्हणणं आहे? आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही अमेरिकेत यावं, वाटेल ते घ्यावं. 13 कोटी असणाऱ्या भिकारी देशाला हा विकणारा नाहीये विजय भटकर. मी 100 कोटी देशाचाच आणि काय करेल, मान वाढवेल. 13 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाला भिकारी म्हटलं विजय भटकरांनी आणि त्याच ठिकाणी थांबले. महासंगणकाची निर्मिती झाली, मोठा सन्मान ठेवला. हार घालायला स्वर्गवासी राजीव गांधी पंतप्रधान त्या ठिकाणी गेले. त्यांनी तो हार नाकारला, पिशवीमध्ये घालून घरी गेले. म्हणजे हा हार याचा खरा अधिकारी मी नाही, माझी ज्ञानाई आहे. काय देत नाही ज्ञानेश्वरी, काय देत नाही ज्ञानेश्वरी आपल्याला. ज्ञानेश्वरीचं वाचनच आम्ही करत नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही रोज मोबाईल 4-4 तास देतो राव, पण आम्ही ज्ञानेश्वरीला अर्धा तास सुद्धा देत नाही, हे दुर्दैव तुमचं. आमचं सगळ्यांचं काय चाललं? व्हॉट्सअपम शरणम व्रज, फेसबुकम गुगलम युट्यूबम इंस्टाग्रामम, एक राहिलं स्नॅपचॅटम, हे राहिलं तुझं. शरणम व्रज असले आम्ही तिथे. त्यांना ठेवा आत्मानंद मनशांती तृप्ती वांचे शिवा यदि मोबाईलम स परित्यज्य श्रीकृष्णम शरणम व्रज. विठ्ठल विठ्ठल. हरले होते लोकमान्य टिळक, हरले होते. मला देश आता जिंकता येणार नाही. इंग्रज म्हणले, अहो तुमच्याजण शक्य नाही, आम्ही तुमच्यावर सत्ता गाजून आहोत, तुम्हाला देश जिंकता येणार नाही. लोकमान्य टिळक हरले, भगवद्गीता वाचली आणि श्लोक आला, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करता फळाची अपेक्षा करू नका. पुन्हा पेटून उठले आणि एल्गार पुकारला, स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मिळवला, देश स्वतंत्र झाला. याला कारण श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीता
थोर थोर देशभक्तांच्या मनामध्ये देशभक्ती जागवली आणि हरवला इंग्रजांना. आज तुम्हाला सोन्याचे दिवस आहे. त्या थोर महापुरुषांचे या ठिकाणी काय मोठी आहे, ही ताकद आहे, त्यांचा संघर्ष आहे. आज सोन्याचे सुखाचे दिवस आहे. आणि आजही तुम्ही पाहना बुवा, देशाच्या सीमेवर लढणारा जवान स्वतःच्या डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी लढतोय, आपल्याला सुखाची झोप यावी म्हणून. वो फौजी भी बड़े कमाल के होते हैं यार, वो फौजी भी बड़े कमाल के होते हैं, जेब के बटे में परिवार और दिल में पूरा हिंदुस्तान रखते हैं. काय जवानाचं जीवन. म्हणून झोपताना जवानाची आठवण ठेवा आणि जेवताना शेतकरी काकांची आठवण ठेवा. या दोघांवरच देश चालू आहे, कीर्तनकारावर सुद्धा नाही. ध्यानात ठेवा, यांची फार मोठी गरज आहे देशाला. पुढे चला. आणखी मला सांगायचं तात्पर्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. काय देशभक्त थोर थोर महापुरुष झाले, नाहीतर आताही महापुरुष आहेत ना. तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चुना दूंगा. असले ना गावातले झिपरुरा आहेत की नाही, मला सांगा. काय जीवन आहे महाराज. दशरथ गर्व से कहो हम हिंदू है. हिंदू धर्माला नावे ठेवाल तर याद रखा, समुद्रात फेकून देईन. ऐका, मेरी झाशी नाही दूंगी. या थोर थोर महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य केलं. जीवनामध्ये या 3 गोष्टी कायम लक्षात असू द्या. 1 देव, 2 देश आणि 3 धर्म. देव असलं तरच, देव असेल तर तुमचं आमचं संरक्षण करणारा परमात्मा ठरतो. धर्म असेल तर तुम्ही आम्ही सुरक्षित राहू, आणि देश असेल तर तुमचं आमचं जीवन सुरक्षित राहील. नाहीतर महाराज हे नसलं, मग बांगलादेशमध्ये काय घडलं आपण डोळ्यांनी पाहिलंय, लक्षात घ्या. म्हणून धर्माच्या बाबतीत नेभळट आणि बेशिस्त राहायचंच नाही. आमच्याकडे हे झालं काका, संघटना खूप आहे पण संघटनच नाही. संघटना कमी नाही पण संघटन कुठे, एकी दाखवतच नाही लोक. दुर्दैव महाराज, हा दुर्दैव आहे. एखादी स्कीम शासनाची निघाली, तिथं लाईनीत एकत्र येतील, 2-2 दिवस लाईनीत उभं राहतील एखादी स्कीम जर निघाली तर. पण संघटना म्हणून एकत्र यावं यासाठी लोक यायला तयार नाही. तुम्ही निघू द्या, 2-2 हजार रुपये घेण्यासाठी जाता का नाही बँकेमध्ये, तेव्हा मात्र सगळे एकत्र येते. फुकट द्या म्हणतात सगळं, तेव्हा मात्र एकत्र येते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा जर एकत्र येत नसाल तर येणाऱ्या काळात आपल्याला धोक्याच असू शकतं. ध्यानात ठेवा. म्हणून धर्माच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत आणि देशाच्या बाबतीत नेभळट आणि बेशिस्त माणसाने राहू नये, लक्षात घ्या. हा, चला पुढे. काय झालं रामकथेमध्ये, तर रामकथेमध्ये रामप्रभू वनवासात, रामप्रभू चालता 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 सुतीक्ष्ण महाराजांकडे आले. कुणाकडे आले? सुतीक्ष्ण महाराज. एकदा टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल भारत माता की जय. वंदे मातरम. सुतीक्ष्ण महाराजांचं डोळे लावून रामजींचं चिंतन चालू होतं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. बोला बोला सर्वांनी बोला. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम. बोला बोला. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. फक्त माता भगिनी बोला.
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। वाह वाह, गोड गोड। श्रीराम श्रीराम जय जय, श्रीराम जय जय। वाह वाह, गोड गोड गा भाई, गोड। हा, मग अशा पद्धतीने भजन चाललेलं, डोळे लावून नामचिंतन करत होते रामजी त्यांच्या समोर। रामजी म्हणले, सुतीक्ष्ण महाराज डोळे उघडा, मी आलोय तुमच्या समोर। ते म्हणले, मी आत ज्या रामाचं ध्यान करतोय ना, मला त्याचं स्वरूप पाहिजे, मला बाहेरच्या रामाशी काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही। हा, तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्यांची, आहे की नाही? तर आत्मा रामाशी मी बोलतोय, मला तुमच्याशी काही घेणं देणं। रामजी म्हणले, अहो बाबा, मी खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आलो म्हणे, आणि तुम्ही डोळे उघडत नाही, तुम्ही नका माझं दर्शन घेऊ, पण मला तर तुम्हाला डोळे भरून पाहू द्या, तुम्ही डोळे तर उघडा। सुतीक्ष्ण महाराजांनी डोळे उघडले, रामजींचं दर्शन झालं, आणि रामजींनी विचारलं, सुतीक्ष्ण महाराज, तुमच्यावर माझी काय, तुमच्यावर माझा कृपा आशीर्वाद आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या, तुमची भक्ती सफल झाली। एवढ्या दिवसापासून तुम्ही नामचिंतन करतायत, तर तुमची भक्ती काय झाली, सफल झाली। त्या रामप्रभू ऐका, रामप्रभू म्हणतायत की सुतीक्ष्ण महाराज काय मागायचं ते मागा। सुतीक्ष्ण महाराज म्हणले, मला तुझ्याकडून काहीच मागायचं नाही। अबले, मी राम द्यायला तयार आहे, तरी तुम्ही मागायला तयार नाही, म्हणजे याला काय अर्थ आहे? काहीतरी मागून घ्या। सुतीक्ष्ण महाराज म्हणले, देवा, मला जे पाहिजे ते देशील का? तू कुणाला काही देऊन टाकतो, तुझा कार्यक्रम अवघड आहे, म्हणून तू जे देशील ते मी घ्यायला तयार नाही। म्हणे काय? सुतीक्ष्ण महाराज बोले, प्रभु मुझे जो चाहिए वो आप दोगे मुझे? बोले, जरूर, आपको जो चाहिए मांगो, मैं देने के लिए तैयार हूं। रामजी बोले, देने के लिए तैयार हो? तो सुतीक्ष्ण जी ने मांगा, देखो प्रभु, मेरा संपूर्ण जीवन अभिमान से भर दो। काय मागितलं? मेरा संपूर्ण जीवन अभिमान से भर दो, अभिमान से भर दो। अरे, लोग भक्ति करते हैं मेरी अभिमान को दूर करने के लिए, अभिमान की समाप्ति के लिए, अहंकार समाप्त करने के लिए मेरी लोग भक्ति करते, और आप तो अभिमान से पूरा जीवन भर दो, ऐसे मांग रहे हो? ये कुछ मांगना हुआ? बोले, हाँ जी, मेरा संपूर्ण जीवन अभिमान से भर दो। प्रभु ने पूछा, किस बात का अभिमान? ऐका काय गोड मागणी, किस बात का अभिमान? प्रभु, असाभिमान जाय जन भोरे, मैं सेवक रघुपति पति मोरे, मैं सेवक रघुपति पति मोरे। देवा, तू माझा मालक, मी तुझा रंग, तू माझा स्वामी, मी तुझा रंग, तू माझ्यावर खऱ्या अर्थाने स्वामी प्रमाणे कृपा कर, मी तुझा रंग प्रमाणे तुझी सेवा करेल, याच अभिमानाने माझं सगळं जीवन भरून दे। याला म्हणतात मागा। असं मागा की देव आपल्यापासून दूर गेला नाही पाहिजे, त्याचं ज्ञान मागू नका हो, ज्ञान मागूच नका। ज्ञानात्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐसे करी, मी भक्त तू देवा ऐसे करी, तुझा भाव, मी भक्त तू देवा ऐसे करी, भक्त तू देवा ऐसे करी। नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे कर, तू माझा देव, मी तुझा भक्त, बस एवढं दे। तुकाराम महाराजांची सेवा खूप झालेली, महाराजांना पांडुरंग परमात्मा म्हणले, तुमच्याही भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर आहे, काहीतरी मागून घ्या। महाराज म्हणले, मला कशाचीच गरज नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत नाही, पण तुको बरं तुम्ही काहीतरी मागच बा। असं का देवा, तुला द्यायचंच आहे का? मग हेच दे, अभंगाचं पहिलं चरण। देव वासचे ते, देव वासचे ते, देव वासचे ते, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगत,
बस आपला शेवटचा मुद्दा आहे आता. बस कीर्तन संपलं 10 मिनिटांमध्ये. ऐका, देव ज्यांच्या चित्तात बसतो त्यांची मला संगती घडू दे. आपण शंका निर्माण केली होती काका, देव कोणाच्या चित्तात राहत तो सगळ्या ठिकाणी. सर्वस्याच्या हम हृदय सन्निविष्ट मतस्मृती ज्ञान मपोहनंच, किंवा सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी जे बुद्धिस्पुरे हरनिशिते वस्तुगामी किंवा सर्वा घटी राम देहादेही एक विठ्ठल जळी स्थळी. कितीतरी पुरावे न बाबा, सगळ्यांच्या चित्तात तो राहतो. तुकाराम महाराज तुम्हाला नेमकी कोणाची संगती पाहिजे? ऐका, हा, सगळ्यांच्या चित्तात तो राहतो. सोपं बोलतो एकदम. देव कुणाच्या चित्तात राहतो त्याची यादी रामायणामध्ये आलेली आहे. ऐका बरं का, देव कुणाच्या चित्तात राहतो त्याची यादी रामायणात आलेली आहे. तुकाराम महाराज कुणाची संगती मागतायत नीट लक्ष नाही का? बस शेवटचा मुद्दा. एवढं समजलं आपल्याला की कीर्तन कळालं. राम प्रभू वनवासात असताना महर्षी वाल्मिकजींनी राम प्रभूला राहण्याची ठिकाणं सांगितली. देवाने विचारलं मी कुठे राहू? आता देवाने कुणाला विचारलं? महर्षी. वा देवा, हे विश्व तू तयार कर आणि तू जांभले विचार. हे सगळं तू ना दांगडोशी आऊ आणि तू जांभले विचार ना मी कोट राहू? अरे हे कसं काय? मोठी गंमत आहे. खरंच आहे, खरंच आहे. आई सगळ्यांसाठी काम करते, सगळ्यांसाठी काम करते. आई सगळ्यांसाठी काम करते की नाही? करते की नाही? आपले कपडे धुते, आपल्यासाठी स्वयंपाक करते, आपले लाड कौतुक करते, आपल्यासाठी पोटाला चिमटा लावते. आणि सगळ्या घराची जबाबदारी कोणाची असते? कुणाकडे असते? आईला. आई सगळ्यांना राहण्यासाठी सगळ्यांच्या सेवेत कायम तत्पर आहे. एकच प्रश्न फक्त त्या आईला विचारा, घरात तुझी जागा कुठे? काय उत्तर आहे आईकडे? या माऊलीकडे उत्तर नाही. घरासाठी राबणारी तिलाच जागा नाही, तिलाच जागा नाही. जी अख्ख्या घरासाठी राबते तिला प्रश्न विचारा, आई तुला नेमकी जागा कुठे राहायला? उत्तर नसतं तिच्याकडे. एक वाक्य नोट करून ठेवा तरुण बांधवांनो, एकच वाक्य. जेवण पोटभर झाल्यानंतरही सुद्धा अजून अर्धी पोळी खा हे म्हणणार पात्र फक्त आई आहे. ती निघून गेल्यानंतर मग कोणी आपल्याला आग्रह करणार नाही धाण्याचा? कोणी आग्रह? आपलं जेवण पूर्ण झालं, पूर्ण झाल्यावर फक्त एकच जण असा आहे, सगळं संपल्यानंतरही एकच पात्र घरातलं असं आहे. तिला जर विचारलं ना, आई तुझ्यासाठी काहीच नाही शिल्लक राहिला आता? नाही नाही, मला कुठे भूकशे? फक्त आईच म्हणू शकते, फक्त आई म्हणू. आईला अंतर देऊ नका, वडिलांना अंतर देऊ नका. ध्यानात ठेवा, हे शब्द आपल्या जीवनात खूप महत्वाचे. एक वाक्य फक्त नोट करून घ्या. या आईचं रागावणं सहन करा पोरानो. या आईचं रागावणं, हिचं आपल्याशी बोलणं, तिचं सहन करा. तिचे शब्द ऐकायला आपण काय करू? एक वेळ असा येईल की आपल्याला तिचे शब्द ऐकायचे, पण ते शब्द ती निघून गेल्यानंतर पुन्हा कुणाच्याच मुखातून ऐकायला मिळणार नाही. मग आईचा सांभाळ करा, वडिलांना प्रेम द्या. आई आणि वडील ही खूप मोठी दैवत आहे आपल्यासाठी. या जगतामध्ये फक्त एकच पात्र असं आहे, आपले मायबाप मुलाला आपल्यापेक्षा मोठं झालेलं पाहण्याची अपेक्षा आहे, नाही तर जग तुम्हाला खाली खेचायला तयारच आहे. बापाच्या खांद्यावर पोरगा बसला आणि बापाच्या मानेपेक्षा उंच दिसला, तो पोरगा खांद्यावर तर बापाला म्हणतो, पप्पा मी तुम्हापेक्षा मोठा होईगू. बाप म्हणे असाच मन सारखा मनापेक्षा मोठा हो जो. फक्त बाप म्हणू शकतो, फक्त आई म्हणू शकते. म्हणून तिचे शब्द ऐकून घ्या कानावर, साठवून ठेवा तिचे शब्द. ती गेल्यानंतर या विश्वामध्ये आईच्या मुखातले प्रेमाचे शब्द कोटी रुपये देऊन बाजारात मिळणार नाही. ज्यांच्या घरात आई नाही त्यांना जाऊन विचारा आईची किंमत काय. ज्यांच्या घरात बाप नाही त्यांना जाऊन विचारा बापाची किंमत काय. अरे आपल्या माय बापाला आपण आपल्या जीवनामध्ये आनंद देऊ शकत नसू, धिक्कार आहे आपल्या जीवनाला, थू या अशांच्या जीवनावर जे स्वतःच्या माय बापाला स्वतः आनंद देऊ शकत नसतील. जीवन जगता की श्वास संपवता माझ्या आईनं म्हणावं, माझा बाळू चांगलं काम करतोय, चांगला वागतोय. माझ्या वडिलांनी म्हणावं, माझा बाळू कमी पैसे कमवत असेल हरकत नाही, पण तो उद्योगाला लागलाय. माझा बाळू नाव कमवतोय माझा दादू, असं आपल्या मायबापाने आपल्या पश्चात म्हणावं. याला म्हणतात जगणं. गुटखा खाऊन थोबाडे रंगवणं, दारगट ढोसून गटरीत लोळणं, याला काय जीवन म्हणत नाही. जीवन जगावं तर असं सुंदर जीवन जगावं.
भगतसिंग राजगुरू सुखदेवांचा जीवनचरित्र डोळ्यासमोर असा आजही ठेवा. आज त्यांच्या मातेच्या नामाचा उच्चार होतो. छत्रपती शिवराय शंभूराजांचं जीवनचरित्र आपण डोळ्यासमोर असा आठेवा. आज राजमाता जिजाबाईंच्या नामाचा उच्चार जय जयकार होतो. कुणामुळे होतो? आई वडिलांच्या नावाला मोठं करायचं काम आपल्यावर ती जबाबदारी आहे. माझ्यामुळे माझ्या आईच्या डोळ्यात जर अश्रू येत असतील, ते जर दुःखाचे असतील, आपण जगून काहीच केलं नाही. ध्यानात ठेवा, माय बाप ही खूप मोठी देवता. आणि म्हणून बाबांनो, ज्या घरामध्ये आई सगळे कष्ट करते तिला राहायला जागा नाहीये, लक्षात घ्या. तिच्याकडे उतर नाही. उलट ती एवढंच म्हणते, हा मला कसा जागा नाही विचार ना तुम्ही, बट गरज मनसे. हे आईचे उद्गार आहे, फक्त आईचे उद्गार, आईचे उद्गार. आणि म्हणून आई वडिलांचा सांभाळ करा, सेवा करा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, प्रेमाने राहा. जगामध्ये तुम्ही फक्त दादागिरी करून दाखवा, तुमचं थोवाड नाही फोडलं तर मग मला. आणि आई वडिलांना दादागिरी दाखवणाऱ्यांनो, बाहेर जाऊन दाखवा तुमची दादागिरी, तुमचं थोवाड नाही रंगवलं लोकांनी, मग मला म्हणा. आणि त्यावेळेला आपल्या पाठीमागे फक्त आपले मायबाप उभे असतात. म्हणून मायबापांचा अनादर कधी जीवनामध्ये होऊ नये. बस या सप्ताहातून तुम्ही एवढं जरी घेतलं तरी विकास झाला आपल्या गावाचा, असं समजा. विचार आत्मसात करा. नुसते कानावर शब्द आदळू नका, पैसा खर्च करू नका. नुसताच पैसा खर्च करून फक्त कीर्तनकार श्रीमंत होत आहेत. आपल्या जीवनात काय परिवर्तन होत आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा तास त्यासाठी एवढं रात्रभर एवढे कष्ट आपण 7 दिवस घेतोय, कशासाठी करतोय? स्वतःच्या जीवनात कुठले तरी विचार आत्मसात व्हावे. एक विचार तुकोवरच्या गाठ्यातून उचलावा आणि त्या दिशेने वाटचाल करून मनुष्य जीवनाचं कल्याण आपण साधावं. देवा, हे विश्व तू तयार केलं आणि तूच मला विचारतोय कुठे राहायचं म्हणून. हो हो, संतांना ऋषी मुनींना मार्ग विचारला पाहिजे, चांगलं विचारलं पाहिजे. सांगू मग तू कुठे राहायचं? ऐका, महर्षी वाल्मिकाने देवाला सांगितलं कुठे राहायचं ते. जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे काम कोहन मदन मोहा, लोभ शोभन रागन द्रोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया, तिनके हृदय बसहु रघुराया. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम देवाला ठिकाणं दिली. महर्षी वाल्मिकांनी आध्यात्मिक ठिकाण, लौकिक ठिकाण चित्रकूट पर्वत आहे, पण आध्यात्मिक ठिकाण कोणतं आहे का? जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरीराना. ज्यांचे कान तुमची कथा ऐकण्यासाठी समुद्राप्रमाणे विशाल अशा वृत्तीने प्रवृत्ती दाखवतात, त्यांच्याच हृदयात तुम्ही जाऊन राहा. आणखी पुढे काय सांगितलं? काम कोहन मदन मोहा, लोभ शोभन रागन द्रोहा, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया, तिनके हृदय बसहु रघुराया. काम क्रोध लोभ राग द्रोह क्षोभ कपट दंभ माया ज्यांच्या अंतकरणात नाही, त्यांच्या हृदयात जाऊन राहा. मला असं वाटतं एवढं पवित्र हृदय फक्त संतांचं आहे, आणि संतांच्या हृदयात तो राहतो. म्हणून देव ज्यांच्या चित्तात राहतो त्यांची संगती मला दे. म्हणजे तुकाराम महाराज संतांची संगती मागतात. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना, असं मला आवडतं. आता ऐका,
आपण संतांच्या हृदयात राहतो, मग आमच्या हृदयात काय? आमच्या विरोधात आहे. पण ऐका, ज्यांच्या दर्शनानं, हे बरोबर ऐका, ज्यांच्या दर्शनानं पाप जात त्यांच्या हृदयात देव असतो. आपल्या दर्शनानं कोणाचं पाप जाईल का? बोला ना. आपल्या दर्शनानं कोणाचं पाप जात नाही, पण ज्यांच्या दर्शनानं पाप जात त्यांच्या जवळ देव असतो. तुका म्हणे जाती तापे दर्शन विश्रांती, तापे दर्शन विश्रांती, तापे दर्शन विश्रांती. तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती, ताप दर्शन विश्रांती, ताप दर्शन किंवा देवता या जवळी असे पापनाचे दर्शनी, पापनाचे दर्शनी, पापनाचे दर्शनी. देवता जवळी आले पापनाचे दर्शनी, पापनाचे दर्शनी. ज्यांच्या दर्शनाने पाप नाश होतो, पापाचा नाश होतो, देव त्या जवळी. आता कळालं? संतांच्या जवळ गेल्यानंतर ताप दर्शनी विश्रांती. का म्हणे जाती ताप जातो आणि विश्रांती आपल्याला मिळते संतांची संगती तुकोवर. बरं महाराज, पण आमच्या हृदयातल्या देवाचं काय? एक शंका सेवा समाप्त. आता मला सांगा, लाकडावर लाकूड घासा, अग्नी पेटतो की नाही? अग्नी प्रज्वलित होतो की नाही काका? होतो. मग लाकडात अग्नी आहे, बरोबर. हे सिद्ध झालं की नाही? आता लाकडावर लाकूड घासा म्हणजे लाकडात अग्नी आहे, बरोबर आहे. मग चुला मधला लाकडे शिलकतात का बरं? नाही, तुम्ही आकाळी लावू नका फक्त. मग शिलकत का बरं? त्याचं कारण असं आहे, लाकडात अग्नी आहे तो विशेष रूपाचा वेगळा आणि सामान्य रूपाचा वेगळा. काका, विशेष रूपातला अग्नी वेगळा आणि सामान्य रूपातला अग्नी वेगळा. तसं संतांच्या हृदयातला देव विशेष रूपाचा आहे म्हणून जगाचं पाप जातं. आपल्या हृदयातले जो सामान्य आहे मग आपलं पाप त्यांच्याच दर्शने जातं. म्हणून देव वसे चित्ती त्यांची घडावी ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. विठोबा रखुमा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय डाळी वाजवा भजन करा. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. असं मला आवडतं देवा, दुसरं मला काही नको. तर माझी ही वासना, वासना म्हणजे माझी कामना, कामना म्हणजे माझी इच्छा. तू काय कर देवा? पूर्ण कर. देवा पुरवावी वासना, माझी इच्छा तू पूर्ण कर. काय? फक्त तुझी तू ज्यांच्या चित्तात राहतो त्यांची मला संगती घडू दे. या विश्वामध्ये देव राहतो तो संतांच्याच हृदयामध्ये. तेच खऱ्या अर्थाने आपल्याला शुद्ध करतात, पवित्र करतात, आपल्या जीवनातलं पाप घालवतात, आपला उद्धार करतात. म्हणून जीवनामध्ये संतांची संगती महत्वाची, बरं का. स्वतःचा संघ इतका महत्वाचा, इतका महत्वाचा. सोपं बोलू नाही का? 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी जर टाकलं गेलं तर दूध 1.5 लिटर होतं, पण पाणी सुद्धा दुधाच्या किमतीत विकलं जातं, है की नाही?
म्हणजे 60 रुपये लिटर पाणी. दुधाची संगती आहे ना, संगतीचा हा परिणाम. म्हणून सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात अति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. म्हणून देवा हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुझी. संतांची संगती आम्हाला वारंवार भेटू दे. वारंवार ते भेटल्यानंतर होईल काय, आमच्या जीवनातलं पाप जाईल, दुःख जाईल. पाप ताप दैन्य जाय ओठा, पाप ताप दैन्य जाय ओठा, पाप ताप दैन्य जाईल ओढावती. पाप ताप दैन्य जाईल ओढावती. पाप ताप दैन्य जाय ओठा, भेटी हरिदास दादिया भेटी हरिदास. पाप ताप दैन्य जाईल ओढावती. दादिया भेटी म्हणून बाबा दुसरं मला काही नको, संतांची संगती दे. अभंगाच्या शेवटच्या जनात तुकोबऱ्या सांगता, तुका मन जीने 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 तुका मन जीने. मला साता संगष्टने मला साता संगष्टने ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भोग संत वासना देवा पूर्वावी वासना 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 देवा पुरवावी पुरवावी वासना पुरवावी वासना
ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळी तुकाराम ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल माफ करा. जे चांगलं असेल ते संत सज्जनाचं आहे, गुरुजयांचं आहे. आपल्या जीवनात आपण घ्यावं, आपल्या जीवनात अवलंब त्याचा करावा आणि मनुष्य जीवनाचं कल्याण साधावा. अतिशय गोड सप्ताह आपल्या गावामध्ये होतो. अतिशय सुंदर, अतिशय उत्साहाने दरवर्षी आपला सप्ताह पार पडतो. आणि या वर्षी तर विशेषच आहे की जय बजरंग ग्रुप, वीर बजरंग प्रेरित व्यायामशाळा इथले जय बजरंग ग्रुप या सर्व तरुण बांधवांनी या वर्षीचा सप्ताहाचा पूर्ण खर्च उचललेला आहे. म्हणजे इतकं कौतुकास्पद कार्य आहे. धन्यवाद त्या सर्व जय बजरंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना, सर्व तरुण बांधवांना. मला तर खूपच आनंद वाटला. भाऊने सांगताच बरोबर की अतिशय चांगलं कार्य आपल्या डोळ्या देखत आपण सगळेजण या हा सोहळा पाहतोय, हा आनंद उपभोगतोय. निश्चितच खरंच आहे. माझी आई कीर्तनाला येते, माझे वडील कीर्तनाला येतात, माझा भाऊ, माझी बहीण, माझं गाव म्हणजे माझे मायबाप आहेत. या सर्वांनी या कथा कीर्तन श्रवण करावी. स्वतःच्या जीवनात संसाराचं दुःख विसरून परमात्मा प्राप्तीचा आनंद जीवनात उपभोगावा. आणि तो जर खर्च आम्ही तरुण बांधव करत असू तर आम्ही काही उपकार नाही करत. हे सगळं माझ्या मायबापांसाठी आहे. त्या तरुण बांधवांचं विशेष आणि कोटी कोटी त्यांना धन्यवाद आहे. त्यांचं जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करू. धन्यवाद. जय बजरंग ग्रुप भोने. असे ग्रुप गावोगावी व्हावेत आणि अशी सेवा त्यांच्याकडून घडावी. बस जीवनात याच्यासारखं दुसरं आणखी काय कमवायचंय महाराज. आणि म्हणून सर्व जय बजरंग ग्रुपच्या सदस्यांना मी धन्यवाद देतो. कोटीशहा धन्यवाद. किंवा आपलं खूप 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 कौतुक करतो की आपण सगळं एवढा भार उचललाय आणि गावकऱ्यांना अतिशय आणि खूप मोठं सहकार्य या निमित्तानं होतं. असो तर आपल्या गावात जी परंपरा आपण सगळ्यांनी जी लावलेली आहे ही सगळ्यांच्या सहकार्यातून पार पडते. फुलाची पकडी देऊन लोक या ठिकाणी सहकार्य करतात. सर्वांचं सहकार्य लाभत आणि आज आपण 15 वर्षात येऊन पोहोचलो. मला मोठा आनंद वाटतो. पहिल्या वर्षी मी आलो होतो आपल्या गावामध्ये तेव्हा आपल्या सगळ्यांना या कीर्तनाचं काहीच माहीत नव्हतं. बुक्का लागतो कीर्तनामध्ये हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. अशा पद्धतीने आपण ते दिवस होते आपले की सगळ्या चौकामध्ये 10-11 वाजेपर्यंत काय वाजत होता. पण सर्व गावांनी एकत्रित येऊन किती सुंदर हा उपक्रम या ठिकाणी राबवला. निश्चितच त्याचा आम्हाला खऱ्या अर्थाने काय खूप मोठा आनंद आहे. आणि म्हणून खूप खूप चांगला उपक्रम आहे. असो उपस्थित सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती दिली. मलाही वारंवार फोन करून हरिभक्तीवरांचे शहाणा भाऊ वेळोवेळी माझ्या संपर्कात राहिले. आमचे संजय दादा, टेलर दादा, त्यांनी वेळोवेळी फोन करून मला कार्यक्रमाची माहिती दिली. राम महाराजांनी माहिती दिली. आणि सगळी भजनी मंडळी यांच्यावर जी जबाबदारी जो ज्याच्या पद्धतीने पार पडतो. हरिभक्तीपर्यंत नाना काका यांच्याशी आमचं अधूनमधून बोलणं होत असतं. आजही त्यांचं आमचं बोलणं झालं. त्यांचंही आणि हे सगळं सहकार्य त्या काळी आपल्याला खूप लाभलंय. एक अन्नदाता आपल्या गावामध्ये असा की सहज पंगत देऊन या कार्याला हातभार लावतो. असं हे सुंदर आमचं म्हणजे माझं गाव, मी याला आपल्या गावाला म्हणतो तर हे माझं घर आहे, माझं गाव आहे. आपण सगळेजण माझे मायबाप आहात, माझे भाऊ, माझ्या भगिनी. आपण सगळेजण या ठिकाणी निश्चितच तुमच्या कृपेचं पोचणं आमच्याकडे. तुम्ही कृपा करता, तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलवता, जो आदर देता. खऱ्या अर्थाने त्या आदराचे पात्र आम्ही आहेत की नाही हे काही आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या मनामध्ये जो भाव आहे, ती भक्ती आहे, त्या भक्तीला निश्चितच वंदन आहे. म्हणून भोनेवासियांनो, आपण दिलेल्या प्रेमाच्या उपकारातून आम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही. आपण जे सहकार्य आजपर्यंत आम्हाला केलंय, कदाचित मी तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही. माझं गाव 200 किलोमीटर दूर असल्यामुळे मला येणं होत नाही.
याही कार्यक्रमाला मला उशीरच होतो, आल्यानंतर 1-2 टोनपे मला मिळतातच, पण आता नाही इलाज को क्या इलाज, मला जरा समजून घ्या. आपण सगळेजण धावपळ इतकी आहे कार्यक्रमाची, रोज 2 कीर्तनं मी करतो आहे. कुठला न कुठला कार्यक्रम, बरं परिसरही मला सांभाळायचा आहे. तेही लोक ऐकत नाही, तुम्हीही ऐकणार नाही, म्हणजे माय बी ऐकत नाही, मावशी बी ऐकत नाही, म्हणजे करणार काय मला सांग बरं का. तर अशा पद्धतीने आमचं इथे धावपळ होते. आपण आम्हाला सांभाळून घेत जा. बोलण्याच्या ओघातून काही चुकतं तेही पोटात पदरात घालत जा. एखाद्याच्या सुखदुःखात आम्हाला सहभागी होता येत नाही एवढ्या दुरून, तेही आपण मला समजून घ्यावं. काल तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती, मी 2:30 वाजता घरी आलो आणि आमच्या जैन समाजाचा आता पर्युषण पर्व काळ संपला 9 तारखेलाच. एका मुलीने दादा 9 उपवास केले. ते आमच्या गावातली छोटी 9वीतली मुलगी आहे. 9 उपवास असे आहेत, उपवास असे असतात की खायचं काहीच नाही 9 दिवस. कुणी 11 करतं, कुणी 21 करतं, ज्याच्या त्याच्या धारणेनुसार जो करतो. त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहणं एवढं गरजेचं होतं, कारण ती गावातलीच मुलगी आणि पाचोऱ्याला तो कार्यक्रम त्याने ठेवलेला. मी आईला पाठवलं, पण त्यांचं त्यात समाधान झालं नाही. मला त्यांनी फोन केला, तुम्हाला यावंच लागेल. खरं सांगतो नामदेवांच्या गादीवरून, मला जाता आलं नाही. घरचे सुद्धा कार्यक्रम माझ्या त्यांनी अटेंड होत नाही. जो 3 वाजता येतो तो सकाळी लवकर कसा उठणार महाराज. बरं, प्रवास तुम्ही फक्त 50 किलोमीटर करून पहा, नाही होतं महाराज, नकोसं वाटतं प्रवास. आणि रोज तेच आहे. आता उद्याचा काला करून उद्या मला नांदगाव तालुक्यात हिसवाळला जायचंय. परत सकाळी 16 तारखेला कीर्तन आहे मांडवड नांदगाव तालुका, 16 तारखेला रात्री आरवी घाणेगाव, आणि मग 17ला गणपती उठतात. काय करणार मला सांगा. मग आपण सगळे भोवनेवासीनो, मी आपली खऱ्या अर्थाने माफी मागतो की मी आपल्याला जास्त वेळ देऊ शकत नाही. माझा परत संपर्क होत नाही, येणं होत नाही. पण तुम्हा सगळ्यांना मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलंय बघा. मी कधीच ते कमी होऊ देणार नाही. येण्या जाण्यास प्रेम टिकतं असं होत नाही, तर फोनवर बोलण्यानं सुद्धा प्रेम टिकतं. आणि आपण सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवली. निश्चितच फक्त मला एवढंच आहे, आपल्याकडून मागणं आहे, असाच आशीर्वादाचा प्रेमाचा हात कायम असू द्या आणि संपर्कात आपण सर्वांनी राहावं, एवढीच माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो. आणि पुनश्च एकदा विनंती करतो, काही चुकलं असेल तर माफ करा. सर्वांच्या नामाचा उच्चार माझ्याकडून करणं शक्य नाही, पण सर्व आमची वारकरी मंडळी आपल्या गावामध्ये 7 दिवसापासून उपस्थित आहेत. गोड असं गायन आणि गोड असं वादन आहे. राम महाराज तर आमच्या गावाजवळचेच आहेत, त्यांचा आमचा मतदारसंघ एकच आहे. ते कन्नड तालुक्यात, आम्ही सोयगाव तालुक्यात, पण त्यांचं आमचं गाव फक्त 30 किलोमीटर. राम महाराज आमच्या भागातले आहे आणि त्यांचं आता खूप नाव झालेलं आहे. सुंदर गायन ते करतात. तर त्यांचाही मला काय स्वाभिमान आहे की हा व्यक्ती माझ्या भागातला आहे. पण त्यांची माझी भेटच होत नाही. काय करणार, त्यांचे कार्यक्रम वाढलेत माझे इकडं, आणि त्यांच्या गावातही माझं यावर्षी सप्ताहाला कीर्तन होतं. पण तरी त्यांना त्या दिवशी कीर्तन सेवा असल्यामुळे तेही सुंदर कीर्तन करतात. नंतर आमचे अनिल महाराज गेल्या आपलं रॉंग नंबर ते ट्रान्सफर होई गेली. अरे हो, इकडे बसलेले होते ना आधी. शाना बोला म्हटलं, नाही ना ते चुकणं तुम नाही ना, बरोबरचे. अनिल भाऊ गोड मृदंग वादन आहे आणि दरवर्षी ते आपल्या गावात येतात. आणि आमचे हट्टीकर माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, रामधून साऊंड सिस्टीम आणि मेथी, गोड असं आमचे भाऊंचा त्या ठिकाणी त्यांचा परमार्थ, त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा, खऱ्या अर्थाने गोड असं व्यक्तिमत्व. दरवर्षी विनेकरी बाबा तर कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये येत आहेत. तेही पारायणाची सेवा, व्यासपीठाची सेवा आपल्याला दरवर्षी देत असतात. तर त्यांनाही धन्यवाद. आणि आमची सगळी संत मांदेळी, आमचा कृष्णा महाराजही या ठिकाणी उभा आहे. आणि आमचा छोटा दादू, काय नाव भाऊ तुझं? तन्मय. 7च्या 7 दिवस कीर्तनाला उभं राहिलाय. जरा जोरदार, एवढ्या कमी आवाजात नाही, जरा जोरदार टाळीचा आवाज येऊ द्या. तर तन्मयला देखील आम्ही धन्यवाद देऊया. तन्मय आणि कृष्णा हे दररोज, तुम्ही पण दररोज होते का आजच? 2-4 दिवस मध्ये गॅप असेल असं करत नाही. पण कृष्णा भाऊ आणि हा दादू, आमचा हा दादू इथे बसलेला आहे. हे सगळे काय संतांची कृपा आहे. काय होतं माहितीये का, दूर बसलेला व्यक्ती मंडपात येऊन बसायला लागला, समजून घ्या ज्ञानोबा तुकोबाराची त्याच्यावर कृपा झाली. मंडपात बसलेला व्यक्ती कीर्तन करायच्या समोर येऊन बसायला लागला की समजून घ्या ज्ञानोबा तुकोबाराची त्याच्यावर फार मोठी कृपा झाली. आणि तिथला व्यक्ती इथं उभारायला लागला, समजून घ्या आणखीनच कृपा झाली. हे सगळं कृपेचं पोषण आहे. म्हणून संतांची कृपा या वलयात आहे.
आपण सगळे त्या वलयात येऊन बसावं, त्या ठिकाणी यावं, श्रद्धेनं यावं, विश्वासानं बसावं. संत एक ना एक दिवस आपल्यावर कृपा करतात, संतच कृपा करतात. मी संतच म्हणतो, म्हणून देवा दुसरं तिसरं मला काही नको देऊ, त्यांची घडावी संगती. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. आणि आमचे हरिभक्तीपर्यंत पावबा काका त्यांनी मला फोन केला, म्हणे बाबा आपला आश्रम रिकाम आहे, आजची व्यवस्था आपली. त्यांच्याकडे दरवर्षी आमची मुक्कामाची व्यवस्था असते. त्यांनी मला आणि संपर्क केला. अशी अनेक मंडळी आहे की जे मला नेहमी सहकार्य करीत असतात. आणि एक म्हणजे मला सांगत, भाऊ तुमच्याच घरी आम्ही आलो होतो, आठवण आली मला, दाच नाव विसरलं, रवी भाऊ आणि काकांच्या घरी आम्ही गेलो होतो. काय आठवण आली मला, माझी जेव्हा परिस्थिती कठीण होती मागच्या वर्षी, मी बसून सेवा केली होती. पांडुरंगाने कृपा केली, आता मी उभं राहून सेवा करायला लागलो. मला बसून, पण त्यावेळेला माझा जो संघर्ष होता, तर त्यावेळेला मला भोनेवासियांनी 5,000 रुपयाची मदत एक्स्ट्रा केली होती. मला आठवण आली, नाना काका आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो. तर हे निश्चित आपले काय आहेत, आमच्यावर उपकार आहे बाबा. आम्ही तुमच्या उपकारातून कधीच उतराय होऊ शकत नाही, एवढ्या तुमच्या कृपेचं पोचणं आमच्यावर झालंय. पण बाबांनो, याच सेवेच्या माध्यमातून, महाराज माझा अपघात झाला होता मागच्या वेळेसी, आणि थोडं मला कार्यक्रम वगैरे हे बंद होते, आणि मग थोडेसे अडचणीचे दिवस होते माझ्यासाठी. पण मी बसून सेवा करतो, पण बसून सेवा मला जास्त प्रवास होत नसल्याने होत नव्हत्या. पण आमच्या भोनेवासियांनी मला त्यावेळेला खूप मोठी मदत केली. ती मदत मी कायम स्मरणात ठेवेन. आणि अजून एक तुम्हाला शाश्वतीनं सांगतो, तुमचे 5,000 रुपये त्याची आठवण मला निश्चित आहे. का आठवण आहे, ज्यावेळेला कोणी दुःखामध्ये सहकार्य करतो तर माणूस जीवनभर कधीच ते विसरत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून यावरून आदर्श घेण्यासारखं एक हे की एखाद्याच्या दुःखात सहभागी जो झाला तो त्याला पांडुरंगा समान असतो. म्हणून आपणही एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, एकी ठेवा, एका विचाराने नांदा, भांडणं करू नका, तंटे करू नका. एकीच प्रदर्शन आपलं झालं पाहिजे, एकीच दर्शन प्रदर्शन आहे, एकीच दर्शन मला अपेक्षित आहे भोनेवासियांकडून. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, पण आपला धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मग आपण वेगवेगळ्या जातीमध्ये जरी असलो तरी आपण कोण आहोत, हिंदू आहोत. हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं, एक विचाराने नांदावं आणि आपल्या गावाचा विकास करावा. एवढंच बोलून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण विठ्ठल जय जय विठ्ठल खाली बसा खाली बसा. ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुख ज्ञानदेव तुकारा. महिला मंडळ 2 मिनिटं बसा.